शुभ सकाळ सर्वांना. सुंदर दिवसाच्या सुंदर अशा तुम्हाला शुभेच्छा. सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली. आज आलेली आहे आई माझ्याकडे, म्हणजेच काल आली रात्री. त्यानंतर आम्ही आज सर्वजण तयार होऊन निघालो स्वामींच्या मठावरती. तर जाता जाता पिलूसाठी इथं मेघराज बेकरीवरती छान असा खाऊ घेतला. जो त्याला खायचा होता तो सर्व काही घेतला आणि तिथून आम्ही पुढं निघालो स्वामींच्या मठावरती जाण्यासाठी. आज आहे स्वामींच्या मठावरती छान असा कार्यक्रम. समस्या व मार्गदर्शन देखील आहे, परंतु आमची कुठलीही समस्या नाही, फक्त आम्हाला दर्शन घेण्यासाठी जायचं होतं आणि कार्यक्रम छान होता. तर म्हटलं चला आपण देखील जाऊया. शक्यतो आमचं जाणं होत नाही, परंतु कधी मामी किंवा बप्पू आला तर आम्ही नक्की आवर्जून जातो. तिथं पोहोचलोत आणि दर्शनाची जी रांग होती ना ती इतकी मोठी, भयानक मोठी होती. त्यामुळे आम्ही लाईनमध्ये बसून घेतलं. बराच वेळ बसल्यानंतर पिलू आणि हे दोघंजण घरी आले, यांना पाठवून दिलं आणि त्यानंतर मग आम्ही बसलो. मोठा जो सभामंडप होता ना त्याच्यामध्ये, कारण कार्यक्रमाला सुरुवात होणारच होती. स्वामींचं इथं आगमन झालं आणि इतका छान असा कार्यक्रम झालेला आहे, तो तुम्हाला पुढे समजणारच आहे. त्याचं कारण असं आहे, जगामध्ये उष्णता वाढायला लागली, ज्याला ओम रामाय नमः. आजचा जो कार्यक्रम होता तो वृक्षारोपण संकल्पपूर्ती सोहळा. अगदी 30 दिवसामध्ये 1,11,424 एवढे सर्व वृक्षारोपण झालेलं आहे आणि त्याचाच आनंदपूर्ती सोहळा म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे ना तो इथं नाशिकमध्ये भरलेला होता. अगदी छान असा कार्यक्रम झाला आणि आमचं दर्शन संध्याकाळी 5:45ला दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो.